अधिक मास महात्म्य अध्याय 11. सत्पात्र ब्राह्मणाची उत्तम लक्षणे. याविषयीचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, आपल्या गुरुदेवतांना आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. लक्ष्मीने श्रीहरी विष्णूंना विचारले, दान घेणारा ब्राह्मण सत्पात्र असावा असे आपण मला सांगता. त्याची काही लक्षणे सुद्धा सांगता. ती मी ऐकली आहेत, पण सत्पात्रतेची सर्व लक्षणे मला कळावी असे मला वाटते. ती आपण मला कृपा करून सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करते. श्रीहरी विष्णू म्हणाले, तप, अहिंसा, सत्यभाषण, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, आदान ही षटकर्मे करणारा, सर्व कर्मे पूर्ण आणि यथाविधी करणारा असा ब्राह्मण हवा. सर्व शास्त्रे जाणणारा, निर्लोभी, पुराणवक्ता अशा ब्राह्मणाची सर्व उपचारांनी आदराने पूजा करावी. एकेका गुणाने औषधा पात्र ब्राह्मण कोणते ते सुद्धा सांगतो. केवळ तप करणारा, केवळ विद्वान, वेदवेत्ता या गुणाबरोबरच सच्शीलता, सत्यभाषण, शुचित्व, हरिभक्त, शुद्ध अन्न ग्रहण करणारा, निर्व्यसनी असणारा, संतोषी, अकिंचन असला तरी सुद्धा समाधानी असा विप्र मला वंदनीय आहे. देवतांच्या उपासना केल्या तरी सुद्धा क्षणिक फले मिळतील, परंतु संत सज्जनांच्या संगतीत भगवत भक्ती आणि मुक्ती दोन्ही निश्चित मिळते. नुसती तीर्थक्षेत्रे साधू कृपेविना ही व्यर्थ आहेत. तीर्थक्षेत्रांपेक्षा सज्जन साधू यांचे दर्शन, त्यांची सेवा, स्पर्श, कृपा यांचे फल हे फार मोठे आहे. एका सद्विप्राच्या पूजेने आणि सेवेने त्रैलोक्याची पूजा केल्यासारखे होते. ब्राह्मणाच्या धनाचा हा कधीही अपहार करू नये, त्यामुळे पाप लागून त्या अपहरण करणाऱ्याचा सर्वनाश होतो. राजाने सुद्धा ब्राह्मणाची संपत्ती कधी हरण करू नये. मी जसे त्यांना पूज्य मानतो, तसे त्यांना पूज्य मानणारे जे साधक असतील त्यांचे परमकल्याण होते. मी तुला नृग नावाच्या राजाची कथा आता सांगतो. श्रीकृष्ण आपल्या बाळगोपाळांसमवेत खेळता खेळता एकदा दमून गेले. त्यांना तहान लागली. ते एका विहिरीपाशी गेले. पाहतात तो काय, त्यामध्ये पाणी नव्हते, परंतु त्यामध्ये एक प्रचंड असा सरडा पडून होता. त्यांनी श्रीकृष्णाला ते सांगितले. कृष्णाने त्या सरड्यास पाहिले. त्याने त्याला आपल्या दैवी शक्तीने वर काढले. पण आश्चर्य असे की त्याला कृष्णाचा स्पर्श होताच सरडा नाहीसा होऊन तेथे दिव्य मानवधारी राजा प्रकट झाला. सर्वांना याचे आश्चर्य वाटले. नृगराजाने कृष्णासह गोपाळांना आपला इतिहास सांगितला. मी इक्ष्वाकू वंशाचा राजा. माझे नाव नृग आहे. मी मोठा उदारदाता आणि प्रख्यात होतो. मी नित्य नवनवीन विप्रांचा सन्मान करीत असे. त्यांना रत्ने, वस्त्रे, भूषणे, सुवर्ण आदी यांचे दान करत असे. त्याचबरोबर सुलक्षणी गायी यांचे सुद्धा दान देत असे. रथ, पालख्या, वाहने यांचे सुद्धा दान देत असे. मी एकदा एका विप्राला पुष्कळ अशा गायी दान दिल्या. त्यांचा कळप घेऊन तो विप्र जात असता त्यातील एक गाय चुकून मागे आली आणि पुन्हा माझ्या गायींच्या समुदायामध्ये राहिली. नंतर दुसऱ्या विप्राला मी ज्या गायी दिल्या त्यात ही परत आलेली गाय सुद्धा माझ्याकडून दान दिली गेली. तो त्या गायी घेऊन निघत होता तेवढ्यात आधीचा ब्राह्मण तेथे त्वरेने आला आणि त्याला दिलेली गाय या नव्या विप्राच्या काफिल्यामधून जाताना त्याला दिसली. ही गाय माझी आहे, चुकून परत आली असे म्हणत तो त्या विप्राशी भांडू लागला. नवा विप्र ते कसे मानणार? मी प्रत्यक्ष त्याला ती गाय दान दिली हे त्याच्या दृष्टीने सत्य होते. पण ते दोघे आपापसामध्ये वाद करू लागले. पहिल्या ब्राह्मणाने मला दोष दिला. एकाला दिलेली गाय तू दुसऱ्याला कशी दिलीस? मी त्याला म्हणालो, दुसरी गाय देतो, पण तुम्ही रागवू नका. माझ्या हातून चूक झाली, मला त्याची क्षमा करा
असे मोठ्या अजिजीने मी त्याला म्हणू लागलो. 1 लक्ष दुसऱ्या गायी देतो, पण मला माझी चूक सुधारू द्या, असेही म्हटले. पण दुसरा विप्र ती गाय घेऊन गेला. त्यानंतर मी निधन पावलो. यम मला म्हणाला, तू पाप आधी भोगशील की पुण्य? मी पाप भोगायला तयार झालो. तेव्हा दत्त अपहरण या दोघांचा परिणाम म्हणून मला सरड्याचा जन्म मिळाला. श्रीकृष्णा, तुझी भक्ती केल्यामुळे मला तुझा स्पर्श होताच मला पूर्वीचा देह प्राप्त झाला. त्यावेळी तेथे एक दिव्य विमान आले आणि तो राजा त्या विमानामध्ये बसून स्वर्गलोकी गेला. त्या राजाने पूर्वायुष्यात संतांची सेवा केली होती, म्हणून सज्जन, संत, सुशील ब्राह्मण यांची सेवा करावी. विशेषतः अधिक मासामध्ये अशी सेवा केल्यास अनेक पटीने पुण्यफल मिळत असते. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 11वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मासाच्या 12व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.